आहेत सरकारमध्ये. अजित पवार म्हणतायत की अशा पद्धतीनं मांस विक्री बंद करणं योग्य नाही, हे अजित पवारांचं मत आहे. तर दुसऱ्या बाजूला सरकारमधले भाजपा आणि त्यांचे नेते असं म्हणतात की हा निर्णय काँग्रेसच्या राजवटीत जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा झाला होता आणि जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हाही शरद पवार, एक लक्षात घ्यावं, शरद पवार मुख्यमंत्री पदी राहून किती काळ उठला? शरद पवार साहेब शेवटचे मुख्यमंत्री कधी झाले फडणवीस साहेबांना माहिती आहे का? सांगा ना तुम्ही. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आमचे 25-30 वर्षापूर्वी, त्याच्या आधी पवार साहेब होते. तुम्ही कोणती अध्यादेश बाहेर काढताय? तुमच्याकडे आता कोणी मागणी केली आहे का? शरद पवारांच्या काळामध्ये अध्यादेश निघाला का नाही मला माहीत नाही, पण मांस आणि मच्छी विक्री बंदी शरद पवार साहेब करत असतील तर मला आश्चर्य वाटेल. असं काही घडलेलं नाही. हे थोतांड आहे. 15 ऑगस्ट हा धार्मिक सण नाही, हा विजयी दिवस, विजय उत्सव मनवण्याचा दिवस आहे. पण भारतीय जनता पक्ष प्रत्येकाला धार्मिक स्वरूप देत आहे. तुमचं तुम्ही बघा हो. तुम्ही द्या श्रीगंधपुरीच्या पार्ट्या, तुम्ही द्या पुरणपोळ्या. जे सरकार कामाख्या देवीच्या मंदिरात रेडे कापून जन्माला आलं, त्यातल्या काही लोकांनी रेड्याचा मांस प्रसाद म्हणून खाल्लाय. मला माहिती आहे, मी तिथे होतो. नंतर जे सरकार फडणवीसांचं गुवाहाटीला रेडे कापून, बकरे कोंबड्या कापून, बदकं कापून तिथे, हे मी जबाबदारीनं बोलतोय, त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतंय. 65 रेडे कापले कामाख्या देवीच्या मंदिरात आणि त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो कापणाऱ्याला. हे पण तुम्हाला मी सांगतो, तिकडली ती एक परंपरा आहे. तिथे बदकं कापली जातात, तिथे इतर प्राणी कापले जातात आणि कापल्यावर प्रसाद म्हणून त्याचा मांसाहार करावा लागतो प्रसाद म्हणून. अशा सरकारचे जनक आणि